भारतातील एक असं राज्य जिथे लग्नानंतर मुलगा सासरी राहायला जातो. आपल्याकडे लग्नानंतर मुलगी सासरी जाते, पण भारतात एक असं राज्य आहे जिथे लग्नानंतर मुलगाच कायमचा सासरी राहायला जातो. ही अनोखी परंपरा आहे मेघालय राज्यातील खासी आणि गारो आदिवासी समाजाची. या समाजात मातृसत्ताक पद्धती आजही जपली जाते. म्हणजेच लग्नानंतर मुलगी तिचे घर सोडत नाही, उलट नवरदेव पत्नीच्या घरी राहायला येतो. इतकंच नाही तर मुलांना वडिलांचे नाही तर आईचे आडनाव दिले जाते आणि कुटुंबाचा वंशही आईच्या नावाने पुढे चालतो. तर मुलांना वडिलांचे नाही तर आईचे आडनाव दिले जाते आणि कुटुंबांचा वंशही आईच्या नावाने पुढे चालतो. आणखी एक विशेष बाब म्हणजे कुटुंबातील सर्वात लहान मुलगी वडिलोपार्जित संपत्तीची वारसदार असते. त्याबद्दल वृद्ध आई वडिलांची आणि कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर असते. या परंपरेमुळे महिलांना समाजात सन्मान आणि आर्थिक सुरक्षितता आणि निर्णय घेण्याचे मोठे स्वातंत्र्य मिळते. मात्र राजकीय आणि सामाजिक संस्थांमध्ये पुरुषांची भूमिकाही आजही महत्त्वाची आहे. जी परंपरा मुख्यतः मेघालयातील खासी आणि गारो समाजात प्रचलित आहे. संपूर्ण राज्यातील प्रत्येक राज्यातील समाज आणि कुटुंब याच पद्धतीचे पालन करतोच असं नाहीये. तुमच्यामध्ये अशी मातृसत्ताक व्यवस्था भारतातील काही भागांमध्ये असावी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.